झाली तर जेवायला भेटेल. आवाज राहू द्या ना, मी करते ना. तुम्ही कशाला करताय? मी करते ना हे काम. अहो काय नाही, इकडं आईकडे आले होते. अहो ती वहिनीला त्रास द्यायला लागली आईला, त्यामुळे मला जरा जाऊन बघून तरी यावं. दुसरं काय नाही हो. हां येते, संध्याकाळी घरी येते मी. हो हो हो. हॅलो. हां बोल ना रे आई. नाही बाबा, मला काय काम आहे, बसले असेच फोन बघत होत्या. चट करणारे करते, मी कशाला करू. तिथं राहिले. हां बोल ना. नाही ग, त्यांना सांगत होते. नाही नाही, मी काय नाही करत. मी फक्त बसलेली असते मस्तपैकी. नाही ग, मला काही काम नसतं. झाली तर जेवायला भेटेल. आवाज राहू द्या ना, मी करते ना. तुम्ही कशाला करताय? मी करते ना हे काम. काय चाललंय? काय नाही, फरशी पुसते. हा वय. दिसायला लागले मला कोण फरशी पुसत होती ते. बघितलं मी. अहो मी कवाच आईला म्हणत होते करू नका, ते ऐकतच दिसतंय मला नव्हते. ते. सांगण्याची गरज नाही, तुम्ही काय करता काय नाही ते. हे काय आत्ताच आले. नाटक किती करते बघ. जास्त रडू नको. रडून काय होणार आहे का सांग मला. अहो मी तुम्हाला कवा सांगितलंय करा म्हणून, सांगा बरं. तुम्हीच तो हाताने करत होतात. आम्ही स्वतः म्हणत होते त्यांना करते. मी बघितलं तू फोनवर गप्पा मारत बसलेली आणि माझी आई घर पुसायला लागलेली. इथं राहायचं तिथं राहायचं सांगत होतीस ना माझ्या आईला. बरी आहेस का? हो मी बरी आहे. तू बरी आहेस का तू? हा बरी आहे. तू कशी काय आली? असंच म्हणलं जरा बघून यावं, जरा काय चाललंय काय नाही म्हणून आली होती जरा भेटायला तुला. दुसरं काय नाही. चांगले घरातले कामं चालू आहेत आणि चांगले मॅडम बसतात फोनवर गप्पा आजच मारत. करायला लावलं तुम्ही. आजच करायला लावलं. किती खोटं बोलशील ना, किती सुनाची कडवडशील काय माहित तरी. अगं जरा कमी जरा सुनाची कडवड. कड नाही वडी का? आजच करायला लावलं. अगं त्या मला गावातल्या मावशीने मला फोन लावून सांगितलं तुझ्या आईची अशी हाल चालू आहेत घरात म्हणून आले बघायला मी. किती खोटं तरी बोलतेस का तू तरी. किती सुनाची तुला कडवडायची. हां बस कर आता. नाही. अख्या गावातले लोक मला सांगायला लागले अगं काय चालेल काय नाही ते घरी. तू जेवली का? किती काळजी बाय आई. खरंच तुला काय बोलून काय नाही अगं. पाणी बिनी पिना. पेते पाणी बिनी मी. पाणी पी. पेते पाणी बिनी मी. का होईन तुम्हाला काम करा बिघडते घरातलं. हां तुमच्या आई असते तर कधी तुम्ही काम करताय. अहो अख्या गावातले लोक मला सांगायला जाऊ काय कमी तुम्हाला. तुम्ही त्यांना फक्त तोंडच आहे बोलायला. हो मग तुम्हाला बिघडते घरातले काम करायला. आता पण मीच करत होते. त्यांनी फक्त हातातलं घेतलं अहो माझ्या. वहिनी अख्या गावातले लोक सांगाय तो. गावातले लोक फक्त बोलतच असतात. तुम्ही काय लोकांचं ऐकता? राहून दे. चल पाणी बिनी पी. राहून दे म्हणजे तुला काय करायचं काय नक्की मला सांग बरं. हां असं आयुष्यभर का घरातले काम करत बसायचे काय. अख्खी जिंदगी त्या पोरासाठी घाललीस तू. हां कधी सुद्धा सुखाने एक शब्द आम्हाला गोडानं बोलली नाहीस कधी सुद्धा. माझी सून करत आलीस. आता बघ तुझी सून. ताई ते काय नाही करत, मीच करते. आजच करायला लावलंय फक्त त्यांना. तुम्ही तर काय बोलूच नका. अख्ख्या गावातले लोक मला सांगायत काय काय नाही ते. लोक फक्त बोलायलाच असते. हो आणि तुम्ही त्यांचं ऐका. आणि ते आई घरातले काम करायला लोक बोलून आई माझी घरातले काम करायला तुझे ते होते का बघायला? होते म्हणून तर बोलायला लागले ना मी. तू गेले की परत लय मला कार होईन गबस. टेन्शन होईन परत ते मला. महिला बोलच नाही काय असं मोकळं सोडायचं केलं. काय करते मग मला लय भांडणं होते आणि टेन्शन होईन. तू दाखवा त्यांना की मी तुम्हाला लय भांडते म्हणून. ते म्हणजे अजून भांडते ते मला. भांडायला आले नाही फक्त समजून सांगायसाठी आले. तुझ्या आई असतं तू असंच केलं असतं का मला सांग. ती पण कुणाच तरी आईच आहे ना. हां का थोडं काम बिघडलं तर काय बिघडते का मला सांगा. मी कोणता त्रास देते त्यांना? तुम्ही फक्त जे बघितले ते बोलताय. दादा कुठे गेलाय? गावातच कुठं गेलाय तिला माहिती. तिथं आला आले दादा. दादा कुठे गेलाय?
काय माहिती कुठे गेले. बाहेर काय माहिती कुठे गेले तुला माहित नाही का? बरं झालं आलंच बाबा. का ग ताई कधी आलीस तू? काय आताच आले बाबा. आणि आयला काय झालंय रडायला? काय नाही. का आल्याला भांडणं चालू केलं आहे बरं तू? मी भांड्यासाठी आले, तुला समजून सांगण्यासाठी आले. अरे काय हाल लावली आईची अरे दादा, तुला समजते का नाही मला सांग बरं. अरे जरा बाहेर लक्ष देण्याची जरा घरातून लक्ष दे की जरा. अरे अख्खा गावातले लोक सांगायत काय त्रास आहे माझ्या आईला, तुला कळ नाही गेला घरात राहून. हा अरे असली लव्ह मॅरेज करून बायको आणलीस. अरे ते अख्खं घरातले काम करायला त्या राहिला. आता सुद्धा डोळ्याने बघितलंय मी नाही म्हणती. अहो मी पुशीत होते आणि हे मध्ये चालले. आई तुम्हाला सांगितलं नाही हे काय? ती सांगत असते का तुला लक्ष द्यायचं कळत नाही का तुला? हा आई काय सांगन बरं तुला. आता एवढं राहण्याचं मोठं केलं काय उपयोग तुझा एवढं मोठं होऊन. हा आणि तू तिला असले काम करायला लावलं घरातले. अरे पण आईने मला काहीच सांगितलं नाही. अरे आई सांगणार आहे का तुला, मला सांग बरं, सांगणार आहे का आई? अरे चांगलं माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. आई घर पुसायला लागली ती चांगलं फोनवर गप्पा मारत बसली. हा मी पुशीत होते आणि हे आलेत आले लव्ह मॅरेज करणं म्हणजे काय ह्याचा अर्थ असं नाही की तिला घरातले काहीच कामं लावायची नाही. आईला सगळं घरातलं सगळं पाठ उठल्यापासून आई सगळं घरातलं काम करते. तिला आधी झोप येत नाही, तुला माहिती ना ती सवय कसली आहे ती. मी नाही कोण नाही का बाकीच राहिलेलं. कधी काम करत होते का नव्हते तुम्ही तू थांब आताच आला. थांब थांब. आई काय बोलते? ताई काय बोलते? आता खरं खरं सांग काय आहे ती. आणि चल माझ्यासोबत राहिला काय गरज राहत राहण्याची. मी अख्ख्या आयुष्य तुला सांभाळू शकते. तुला सुनाचंद्र लेखाची काहीच गरज नाहीये. दादा नाही सांभाळते मी सांभाळते तुला. कारण जन्म तू दोघा दिलास, एकालाच नाही जन्म दिलेला. मुलगी असली मग काय झालं, मी तुला सांभाळू शकते. सांग आई. दोघाला जन्म दिलास, दोघाला तेवढाच हक्क आहे तुला सांभाळण्याचा. ते नाही सांभाळते तुला नाही सांभाळते, मी तुला सांभाळते. अख्खा आयुष्यभर सांभाळते बघ तुला. कळलं ना? माझा काही हिस्सा असेल तर माझा हिस्सा मला देऊन टाक. मला काय माहित नाही. अगं ताई असं काय बोलते तू? काय बोलते म्हणजे? अरे काय तुम्ही माझ्या आई वडिलाचे हाल लावले जरा तुम्ही. हा काय काम काम काय तुमच्या घरात, पण हिला करायचं कळत नाही का? दोन काय लागतंय माझ्याला, एक भाकर सकाळची एक पान का एवढं तू करू शकत नाहीस घरातलं. हा करत होते मी सगळं पण काम मी करून म्हणते पुसायला बसले. तुझ्या आई सांगत अशा गोष्टी घडल्यास तू असंच केलं असतेस का मला सांग. माझ्या आईला कशाला मध्ये आणता तुम्ही? हा तेवढं हिच्या आईला म्हणजे आज आणायचंच नाही मध्ये कुठं काय. तुमचं चाललंय ना. तुझ्या आईचं ना समजून तुला सांगायला चांगल्या चांगल्या गोष्टी. माझी आई चांगली समजते मला. लय चांगलं समजवते बघा. आता ऐकलं ना मी. सांगतोय सासूला काम करायला, सांगतोय सासूला काम करायला, चांगलं सांगतो होय गं. तुझ्या आई. नाही हो. काय नाही होऊन काय हायवर चालले तुमचं काय माहिती. अगं आई जरा थोडं तरी सांगत जा गं फोन बिन लावून की तुला काय त्रास आहे काय नाही ती. हा जाऊ दे, तू नको भांडणं करू. त्याला कशाला सांगते काहीतरी उगाच टेन्शन. बरं, बघितलं का ताई तू? तिला काही त्रास नाही घरात. तू मोकर काय बाई सांगून भांडणं लावून द्यायला लागली घरात आता. मला काय भांडण नको, तुम्हाला पैसे पाठवायचं काय तुला म्हणजे भांडण करायचे घरामध्ये लावायला. तुला वाटतं का मी माझ्या बायकोला सोडून देऊ म्हणून? मी तुला तसं म्हणलंय का? मी फक्त काय म्हणलंय की जरा घरात तिला सांग जरा घरातले काम करायला काय तर करायला हवं जरा. ते अरे आई किती सांगेल कष्ट ना नाही मला, ते. तू कशाला सांगतेस? मला अख्ख्या गावाच्या लोकांनी सांगितलंय. भांडणं करू, तुझं तू बघ ना. कुणी सांगितलं त्यांना? त्यांचं घेऊन मला भांडत आल्यापासून. पण ही गोष्ट खरी आहे का नाही म्हणजे मला सांगा तुम्ही. तुम्ही पाहिलं नाही मी काम करत होते ते? मी पाहिलं म्हणजे बोलायला लागले ना मी. मला वाटलं गावातले लोक खोटं बोलत, मी बघितलं डोळ्याने. कळलं का? अगं नको भांडणं करू, तुझ्या घरचं बघ. कशाला उगाच टेन्शन घरात. तुझ्या लेखाला टेन्शन आहे ना तुझ्या काय बोललं तर. घे असंच घरातले कामं करत बसतो तर चांगलं म्हणलं चल माझ्या घरात. नाही माझा एक करून बसायला लागली तर चल ना तू माझ्याकडे येऊन राहा ना माझ्यापाशी. हा अगं तुझ्यापाशी राहायला पण टेन्शन नको देऊ त्याला. त्याला मी काय टेन्शन देऊ. काय त्रास नाही दिसतंय आई ना सांग मला. ना मला काय त्रास आहे तिला काय नाही. सांगाय खरं काय त्रास आहे तुला ते. काय खरं त्रास सांग आहे तू तुला? बरं, खरं सांग तुला सांगायला लागली मी. खोटं बोलू नको जरा तू. सांग खरं काय त्रास आहे तुला ते. काय नाही त्रास, तू गबस, टेन्शन नको घेऊ, भांडणं नको करू. बघ तिला घाबरवली पर आई. तू घाबरते काय तिला? अरे डोळ्यानं बघ जरा. आज का डोळे दाखवून बसलं तर काय तो दिसना गे तुम्ही तुला. बघितलं मला काय बोलताना त्यांना? डोळे वाटावटर बघायली पर तिच्याकडं आईकडं रागा राग. बघितलं का तुम्ही मला तसं? तुझं तू बघ, उगाच त्याला टेन्शन नको देऊ. तुझं झालंय ना लग्न, तुझे घर परपंचाचं बघ. त्याला कशाला टेन्शन. मी माझं घर पंचच बघायला लागली, मी तुझं नाही बघायला आली. कळलं ना तुला? मी काय सांगते की तू सांग दादाला तुला काय त्रास आहे काय नाही ती. अगं त्रास आहे पण उगा कशाला टेन्शन. किती झाकून ठेवून राहीस तू? कशाला भांडणं वाढवायचे घरात. ताई असेल तर सांगेन ना. नाहीये म्हणून सांगत नाही. वहिनीचं डोळ्याने बघितलं मी. तुमच्या वेळेस तुम्ही असं केलं असतं का मला सांगा. मला दुसरं काहीच बाकीचं बोलायचं नाही. आल्यापासून मलाच भांडत आहेत ते. काय काय बघितलं? म्हणलं कशाला मी? काय माहिती ते. काय बघितलं तू डोळ्याने? अरे आई घर पुसायला लागली, ही बसली चांगली फोनवर गप्पा मारे. आता तिचं वय का? तिचे गुडघे दुखते, तिचे हात दुखते, तिचे पाय दुखते, तुला माहिती ना. आई मी तुम्हाला काम करायला सांगितलं? कसं सांगशील काम करायला? कसं सांगशील? फक्त करा म्हणतीस. अहो आई एवढं काम करा ना, अहो आई तेवढं काम करा, फक्त एवढं सांगते. दुसरं काही करत नाही ती घरातले काम, माहिती का? बघितलं? चांगलं बोललं तरी हे असंच बोलतात मला. काय बोलले मी तुला? नको तिच्या नादाला लागू. तू घरी जा आणि उगाच काहीतरी टेन्शन नको करून घेऊन. मला बी टेन्शन नको. जाऊ दे, त्याचं त्याला बघू दे आणि तुझं तू बघ.
आता आईने आपल्या एवढं लहानाचं मोठं केलं, थोडीच आपण आईची काळजी केली पाहिजे का नाही मला सांग. मला बाकी ही वहिनी जाऊ दे, तू आई बी तू बी जाऊ दे, तुला तर काय उपयोगच नाही बघ आई. खरंच काय करते मग आता? आहो त्यांना विचारा ते आलेत कशाला. किती लहानाचं मोठं केलं तुला, किती तू अरे आम्हाला कधी तिने एक घास दिलं नाही खायला, पण तुला आमच्या घास आईनं काढून तुला खायला घासले. अरे पुरी म्हणून नाही तिथं, पुरी तिला वाटलं लोकांच्या घरी जाणार आहे आणि पोरग म्हणजे माझ्यापेक्षा राहणार आहे. वंश दिवा बघ तुझा. एवढं तुला चांगलं सांभाळले, तुला एवढं शिक्षण शिकवलं, तुला सगळ्या गोष्टी घे. तू लव्ह मॅरेज केलं मग काय झालं मला सांग ना. अरे घे थोडं समजून आईला, घे त्या वहिनीला पण सांग जरा समजून. मला काय भांडण नाही का, मला काय तुमचं बघत बसायचं का नाही. माझं घर संसार आहे, मला सगळे लेकर बाळ आहेत. मला तुमच्या घरी काय करायचं का, मला नाही काहीच करायचं. अरे पण आता गावातून मला फोन आला, तुझ्याच मित्राचा मला फोन आला, वहिनी इकडे बघा घरी काय चालले म्हणून बघायला आले. आणि खरंच ती गोष्टी खरं नाही. अगं मी तरी काय घरातले कामं केले पण मरते का? बघ नाही तिला आणलंय ना मी, कामासाठीच आणलंय ना, तुम्हाला सांगायची गरज नाही का? पण मी करते ना सगळं. उगा आळ घेत आहे माझ्यावर. काहीच करत नाही तुम्ही घरातले कामं, काहीच करत नाही. थोडंसं घरातले कामं केले तुम्ही पण सुखी, माझी आई बी सुखी. अरे सुखा समाधाने संसार करा ना, कशाला भांडणं करताय उगाच थोड्यासाठी. हे लोकांचं ऐकलंय आणि माझ्यावर बोलतात. तुम्ही पाहिलंय मी करत होते. ते मग पाहिले मी वहिनी, मी खरं बोलते, खोटं बोलत नाही म्हणून. तुम्हाला खोटं पाडू पण नका, मान्य राजेश्री, करा. तू उगाच तोंडाला लागू नको. काहीतरी चहा पाणी चल मी करते तुला, आणि काय भांडणं नको तुला करू. चहा बी नको, तुझं पाणी बी नको. जाते माझी मी. कारण तुम्हाला काय गोंधळ घालते बसा घरामध्ये. नको तशी नको करू. तू तू बी आलीस. असंच आयुष्यभर कष्ट करता. तू लहानपणापासून मी कष्ट करता, तू आता इथं विचारून कष्ट करता. मायने वापर ठेका घेतलेला आहे. सगळं घरातले कामं असं नका करू. मला तुम्ही दोनच लेकर आहे, मी तुमच्यासाठीच काय बी करते, तुमच्यासाठीच बघते ना. नका टेन्शन देऊ मला. बघ दादा काय करायचं काय नाही. मी तर चालले, तुम्ही बघा काय करायचं काय नाही. मी इकडे येत बी नसते परत. मला काय माझ्या आईच मला दुःख काय बघणं होणार नाही. आणि तुला बघणं होत असलं तरी मला बघत बसतो. मला हे सगळं देऊन टाका, कर मला काय करायचं काय नाही ते. अगं ताई तू हिश्श्याच काय बोलायला लागलीस? माझं हे सगळं देऊन टाका, माझ्या आईला सांभाळते तिकडे काही करतो. मी नाही का सांभाळू शकत माझ्या आईला? तू सांभाळत नाही दादा, नाही सांभाळत आहेस तू. विचार बरं तिला, मी सांभाळत नाही का? खरं तर हिस्साच घ्यायला आलेत ते. मला हिस्सा देऊन टाका, माझी मी जाते. बरं आजपासून आम्ही सांभाळतो त्यांना. तुम्हाला असं वाटतं ना की मी सांभाळत नाही त्यांना? मी चांगली काळजी घेते त्यांची. वाटत तर नाही बघा वहिनी तुमच्याकडे बघून तुम्ही माझ्या आईची काळजी घेता म्हणून. मी आतापर्यंत पण घेतच होते, पण तुम्हाला विश्वासच बसा ना माझ्यावर. हिस्सा मागितलं कसं लगेच घरातले कामं करते, घरातलं सांभाळते सगळ्या गोष्टी. आता म्हणली का मी घरातले कामं करते किंवा काय करते, बघ हिस्सा मागितलं लगेच म्हणते मी घरातल्या सगळ्या गोष्टी करते. हा फक्त पैसा रे, पैसा तुझं काय नाही जगातून. फक्त पैसा असला ना तर सगळ्या गोष्टीत, पैसा सुद्धा काहीच नाहीये माहिती का? कुणाल ती येत नाही कधी, आजच आली. चल तिला चहा पाणी हे काहीतरी करू, जरा तिला बी दोन घास चांगले गोडीने घालू. आपल्या बी घरातलं चांगली खुशी वाटन तिला. तिच्या मागचं टेन्शन सोडून ते आपल्याकडे येते. चल चहा पाणी करायला. काय नको मला तुमच्या घरातलं. बघ त्या वहिनीला सांग समजून नीट. जाते माझी मी. चला चहा पाणी तर प्या. राजेश्री का चालली? बघितला, ऐकत नाहीत ते माझं. जाऊ नको ना, थांब ना थोडी, चहा पिऊन जा. झालं का तुझ्या मनासारखं? मी काय केलंय ह्यांना विचारा. लावलं ना आमच्या घरात भांडणं. गेली ना माझी बहीण, न जेवता न पाणी पिता काय करता. ते त्याच करण्यासाठी आलते. जर तू काम केलेलं असतं तर ती कधीच खोटं बोलत नाही कोणत्या गोष्टी. सांगा आई, मी करत होते का नव्हते काम? करते. तिला ओरडू नको, तू माझ्याशी बोल. प्रेमानेच विचारले त्यांना मी. हे तुझं प्रेम आहे का तिच्यावरचं? आणि ताई काय खोटं बोलली? जर तुझ्या आईसोबत झालं असतं तर तू काय केलं असतंस? तुम्ही ह्या दोघींचं ऐकताय, माझं ऐकत नाही. तुम्ही पण माझ्यावरच चिडा. नको टेन्शन घेऊ. जाऊ चल दे, आपण, चल, तिचं चल. नको डोक्यात घेऊ. तिचं जाऊ दे, नको चल टेन्शन तुला मी घेऊ, चहा चल. पाठवतो. चल.